दादा रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आपण रजिस्टर ऑफिसच्या इथं येऊन पाहणी करताय, काय सांगाल? आपल्या फलटण शहरासाठी असणारं नूतन अप्पर जिल्हाधिकारी भविष्यातलं जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या आग्रहाखातर मंजूर करून दिलेलं. गेले अनेक दिवस रखडलं होतं, पण आज काम ते प्रत्यक्षात चालू झालेलं आहे आणि कामाला गती देण्याच्या दृष्टीने, कामाच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने मी दिवसातून आज दुसरी चक्कर आहे. या महिन्याभरामध्ये काम वेगाने पुढं जाईल आणि पुढच्या 8-10 महिन्यामध्ये बिल्डिंग ही उभी राहिली पाहिजे. फलटण तालुक्यातून कुठूनही आलेल्या माझा शेतकरी असो किंवा व्यापारी असो, कुणी असो, त्या या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी प्रांत कार्यालयात, तहसीलदार कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याला हायसं वाटलं पाहिजे. पुण्यामध्ये या जुन्या जाणत्या इमारतीमध्ये जाळ्या लागलेल्या, जळमट, किडकत, त्या ठिकाणी प्रसाधनाची व्यवस्था नाही, अशा इमारतीतनं बाहेर काढून फलटण तालुक्यातील लोकांना आपण आधुनिक आणि नव्या इमारतीकडे आपण घेऊन जाण्याचा आपला उद्दिष्ट आहे. या ठिकाणी लोकांची पार्किंगची व्यवस्था, वाहनं आली तर वाहनं लावण्याची व्यवस्था, खाली बेसमेंटची व्यवस्था, ह्या सर्व व्यवस्थेची आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि ही इमारत फलटणच्या सेवेमध्ये लवकरात लवकर यावी, हीच याच्या मागची इच्छा आहे की येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय लोकांच्या सेवेसाठी दाखल होईल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. फलटण शहरामधल्या समस्यांच्यावर बैठक घेतली. जवळपास फलटण शहरामधल्या 80% रोड्सची टेंडर त्या येणाऱ्या 15-20 दिवसात प्रसिद्ध होतील. आणि मी आज या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर नगरपालिकेला कामं आमच्याकडं सुचवा, अशा पद्धतीची जाहिरात नागरिकांमध्ये द्यावं लागेल. कारण येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये फलटण शहरामध्ये कामं कुठली शिल्लक राहणार नाही. 5 वर्ष ही खूप असतात. 2.5 वर्षामध्येच फलटण शहर आपल्याला परिवर्तन करून दाखवायचे. त्या दृष्टीने नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, तिचे CO, नगराध्यक्ष, ही टीम 20 ही कामाला लागलेली आहे आणि फार ताकदीने शहरातला विकासाकडे झेप घेण्याकरता आमची इथे वाटचाल चाललेली आहे. तालुक्याचे सन्माननीय आमदार सचिन पाटील साहेब हे प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत आहेत. मुंबईवरून पाठपुरावा करत आहेत आणि पैसे शहरासाठी आणण्यासाठी, अंडरग्राऊंड वायरिंगसाठी, शहरामधल्या विविध समस्या सोडवण्यासाठी, सातत्याने तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी सचिन पाटील साहेब प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्ष साहेब फलटणच्या विकासासाठी 24 तास काम करत आहेत. आणि मला जो माझा वेळ मिळतो आहे ते तालुक्यातल्या ग्रामीण भागामधले रस्ते, शहरातले रस्ते, लोकांच्या समित्या आणि भविष्यात या शहरामध्ये अल्कलाईन वॉटरसारखं वॉटर 24 तास पाणी देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. आणि लवकरच या सर्व गोष्टींमधून एक उभरतं फलटण, फिनिक्स पक्षाप्रमाणे फलटण उभं राहिलेलं दिसेल. महाराष्ट्र जगाच्या नकाशावर आपल्या शहराला एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि एक आदर्श मॉडेल सिटी, जे कोणी या ठिकाणी शहरामध्ये येथील त्यांना नियोजनपूर्व येणारं शहर पाहायला मिळेल. या शहरामध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळे, आधुनिक बस स्टॉप्स, येणाऱ्या ग्रामीण भागामधील आता भविष्यात येणाऱ्या 14-15 गावं या शहरामध्ये आपण समावेश करतो आहोत. शहराची हद्दवाढ आपण या ठिकाणी करणार आहोत. हद्दवाढ करून ग्रामीण भागामधल्या लोकांना सुद्धा नागरी सुविधा, पिण्याच्या सुविधा असतील, लाईट्सच्या सुविधा असतील, इलेक्ट्रिकल, आज तुम्ही पोल पाहिले असतील की अत्यंत चांगल्या क्वालिटीचे इलेक्ट्रिकल पोल या ठिकाणी शहरामध्ये बसत आहेत. गिरवी नाक्यावर स्वागतासाठी, भक्ताच्या स्वागतासाठी 20 फूट उंचीचा किंवा 14 फूट उंचीचे विठ्ठल हे स्वतः स्वागतासाठी उभा राहिलेले तुम्हाला दिसतील. छोट्या छोट्या गोष्टीची, छोटे छोटे गटर असतील, छोट्या रस्ते असतील, बोळं असतील, हे सुद्धा फलटण शहरामधून हे मागं राहणार नाही. विशेष करून मंगळवार पेठमधील असतील, सोमवार पेठमध्ये असतील, रस्त्यांच्या आणि बोळांच्या अवस्था, गोरगरीब नागरिकांच्या अवस्था या अत्यंत खराब आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन या ठिकाणी झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारच्या इमारती फलटण शहरातल्या गोरगरीब लोकांना दिल्या पाहिजेत. शहरामधले अतिक्रमणाचे विषय आहेत, ते नगराध्यक्ष, नगरपालिका आणि त्यांचे CO साहेब हे हाताळत आहेत. रस्ते मोठे रुंद झाले पाहिजेत.
लोकांना आपापल्या वाहनं पार्क करून शहरामध्ये खरेदी करता आली पाहिजे, व्यापारपेठ फुलली पाहिजे आणि फुललेली व्यापारपेठ उद्योगधंद्यांनी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या दृष्टीने नायकवाडी MIDC, सुरडी MIDC या दोन्ही MIDCला आम्ही त्या ठिकाणी ताकद देणार आहोत. येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला नायकवाडीमध्ये सुद्धा उद्योग हे चांगल्या प्रतीचे उद्योग, चांगले उद्योग या ठिकाणी आलेले दिसतील. मी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माझ्या आज खऱ्या अर्थाने एक चांगला दिवस आपल्या ठिकाणी माझ्या तुम्हाला आणि फलटण शहरातल्या फलटण तालुक्यातल्या नागरिकांना तुमच्या वतीने मी माझ्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.